दंडोत प्रणाम। माझे नाव सौ वर्षा चंद्रकांत खेळकर, डाबकीरोड, अकोला। मी तुम्हाला आज 2 शब्द सांगणार आहे स्त्रीच्या विषयी। आजचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो सुद्धा एका स्त्रीनेच केलेला आहे। म्हणून कालच जागतिक दिन झालेला आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे। आजची स्त्री हे स्वामींनी त्या काळामध्ये श्रेष्ठ आहे हे ठरवून दिलेले होते। म्हणून आजचा जो कार्यक्रम एका स्त्रीने घेतलेला आहे त्या स्त्रीला सुद्धा माझा पुनश्च दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। आज मी तुम्हाला तशीच एक धानाईसाची एक छोटीशी लीळा सांगत आहे। तिने सुद्धा आपला ज्ञान अधिकार कसा वाढून घेतला आणि ज्ञानाला पात्र कशी झाली हे एक स्त्री सांगते। आणि मी एक स्त्रीच आहे म्हणून मी सांगते। धानाईसा ही सारंग पंडिताची मुलगी होती। धानाईसा आणि गौराईसा ह्या 2 मायलेकी होत्या। सारंग पंडितांना एक दिवस स्वामीला आपल्या घरी जेवायला बोलवायचे होते। तेव्हा सारंग पंडित गौराईसाला म्हणतात की बाई, आज सारंग पंडित म्हणतात स्वामी आज आपल्या घरी जेवायला बोलवतो। तेव्हा सारंग पंडित स्वामीला घरी बोलवतात आणि गौराईसा ही लहानच होती, कारण की त्या काळामध्ये लहान वयातच लग्न केले जात होते। कधी 25-30 वर्ष होईपर्यंत कोणत्या स्त्रीला राहू द्यायचं नव्हते। 12 ते 13 वर्षामध्ये एका स्त्रीचे लग्न होत होते। तेव्हा गौराईसा ही छोटीच होती, पण तिला धानाईसा ही मुलगी झालेली होती। तिने तिचा ज्ञानाधिकार पूर्वीच जोडलेला होता, म्हणून स्वामीचा 5 वेळा तिला आपला अधिकार जोडून घेतला होता। तो मी आज तुम्हाला सांगत आहे। पहिला अधिकार, जेव्हा स्वामी सारंग पंडितच्या घरी जेवायला आले तेव्हा गौराईसाने आपली धानाईसा एका छोटीशा पेटीमध्ये लपून ठेवली होती आणि तिच्या अंगावर एक लुगड्याचे फडके ठेवले होते। तेव्हा स्वामी जेवायला आले आणि काहीच वेळात ते फडके हलू लागले। तेव्हा स्वामी गौराईसाला म्हणतात, बाई याच्यामध्ये काय आहे? आपल्या स्त्रियांचा तो स्वभावच आहे, काही लपून ठेवणे, काही छपून ठेवणे। प्रत्येक स्त्री हे काही ना काही लपूनच ठेवत असते, कोणतीही गोष्ट असो, काहीही असो। तसंच गौराईसाने धानाईसाला एका पेटीमध्ये लपून ठेवले होते आणि ती पेटी स्वामींच्या समोरच होती आणि ते फडके हल्ले। तेव्हा गौराईसाला स्वामी म्हणतात, बाई यामध्ये काय आहे? तेव्हा ती लाजत काजत अशी म्हणते की या पेटीमध्ये धानाईसा आहे। तेव्हा स्वामी तिला म्हणतात, बाई तिला बाहेर काढा, तिचा जीव गुदमरेल। तेव्हा गौराईसाने तिला बाहेर काढले आणि स्वामीच्या हातामध्ये धानाईसा पहिला स्पर्श हा तिने पहिला ज्ञानाधिकार आपला जोडून घेतला। स्वामीला तिला पटकन आपला ज्ञानाधिकाराचा पहिला टप्पा हा पार केला आणि नंतर काही दिवसांनी परत एकदा तिने आपला ज्ञानाधिकार म्हणजेच दुसरा ज्ञानाधिकार जेव्हा सारंग पंडितांनी आपल्या घरी स्वामीला आरोग्यासाठी पुनश्च बोलवले, कारण की त्यावेळेस काहीच मोजके असे लोक होते किंवा ते धनाढ्य होते, कारण की त्यावेळेस गरीब परिस्थिती होती। आताची परिस्थिती असूनही आपली इच्छा होत नाही की स्वामीला पंचवतार उपार करा किंवा आपल्या घरी वासनिक भिक्षुक बोलवा। हे आपल्याजवळ असून सुद्धा आपण कधीच तो विचार करत नाही आणि कधीच स्वामीलाच काय पण एखाद्या वासनिकाला सुद्धा आपण आपल्या घरी बोलवत नाही। सारंग पंडितांनी परत एकदा स्वामीला आपल्या घरी बोलवून घेतले आणि नंतर धानाईसा ही त्या वाड्यामध्ये म्हणजे सारंग पंडिताच्या वाड्यामध्ये खेळत होती। तेव्हा ते कवड्या आणि गोट्या खेळत होती। तेव्हा सारंग पंडित स्वामी आले आणि धानाईसाला म्हणाले, बाई आम्ही तुमच्या सोबत खेळू का? तेव्हा धानाईसा पटकन तिने हो म्हटले आणि स्वामीला पटकन म्हणाली की हो जी, या ना माझ्यासोबत खेळायला या। तेव्हा स्वामी तिच्यासोबत खेळू लागले। खेळताना स्वामीला अर्धे कवड्या दिल्या आणि आपण अर्ध्या घेतल्या। तेव्हा स्वामी हे सर्वस्व आहेत। स्वामींनी त्या एक कवड्या अशा जोडल्या आणि खाली ठेवल्या आणि आपल्या श्री मुखाने आणि
नेत्राच्या इशाऱ्याने त्या कवड्याला असे असे करत होते, तेव्हाच त्या कवड्या चालू लागल्या आणि धानाईसा सुद्धा स्वामीचे अनुकरण करत होती की आपल्याही कवड्या अशा मानेने किंवा नेत्राने चालतात का, पण त्या चालल्या नाहीत. कारण की स्वामी हे स्वामीच आहेत, जीव हा जीवच आहे हे तिला कळले नव्हते. पण स्वामींना तिला दुसरा अधिकार तिने तिचा या मध्ये जोडून घेतला होता. कारण की तिने जो अधिकार जोडला तो कोणत्याच जीवाने जोडलेला नाही, मला तरी असं वाटते. तिने तसं करून पाहिले आणि ते कवड्या चालू नाही लागल्या. तेव्हा ती स्वामीवर रागावली. रागावणं पा कसं असावं, ते धानाईसाच्या सारखं असावं. स्वामीवर रुसावं, कसं रुसावं, ते धानाईसा सारखंच रुसावं. कारण की आपण रुसतो, मला साडी दिली नाही, मला चोडी दिली नाही, मला दागिने दिले नाही, मला खायला दिले नाही, मला कुठे जाऊ दिले नाही, असं न करता कोणा स्थानावर जावे याच्यासाठी रुसावे, कोणाला आपल्या घरी साधू संतांना बोलवावे याच्यासाठी रुसावे. स्त्रियांनी हा आपला अधिकार जोडून घ्यावा, मला असं वाटते. तेव्हा ते धानाईसा म्हणाली, जी जी मला तुमच्या कवड्या द्या आणि तुम्ही माझ्या कवड्या घ्या, कारण की तुम्ही चिटिंग करत आहात. म्हणजेच माझ्या कवड्या चालत नाही आणि तुमच्या कवड्या चालत आहेत. मग स्वामी श्रीमुखाने म्हणतात, ठीक आहे, तुम्ही माझ्या कवड्या घ्या आणि मी तुमच्या कवड्या घेतो. तेव्हा ते स्वामी इतके दयाळू आहेत की ते आपल्याला सुद्धा काहीही देऊ शकतात, पण आपली मागण्याची ताकद तेवढी पाहिजे. आपल्याला स्वामीवर विश्वास तेवढा पाहिजे की आपल्याला काय हवे. पण हेही मागताना हाच विचार करावा, कारण की काय मागावे, नाहीतर की सुने हाते ताक भात खावा हे नाही मागावे, मला अनुसरण घडावे हे मागावे. तसंच तिने दुसरा अधिकार हा आपला जोडून घेतला आणि तिसरा अधिकार जो जोडला तेव्हा आरोगणेला न बोलवता स्वामीला सारंग पंडितांनी आंघोळीला बोलावले. आरोगणेसाठी न बोलवता आंघोळीला बोलवले आणि आरोगणा करतानाच आंघोळ करतानाच स्वामीसाठी गेवराईसाने हळद आणि चंदनाचा लेप केलेला होता. तो लेप तिला पाहिजे होता, धानाईसाला पाहिजे होता, कारण की त्या लेपामुळे स्वामीची श्रीमूर्ती एकदम सुंदर आणि खूप गोरी गोमटी दिसत होती. तेव्हा ती आईला म्हणते, आई मला चंदनाचा लेप आणि ती हळद स्वामींची लावाजी. हा तिने तिसरा अधिकार सारंग पंडिताच्या मुलीने म्हणजेच धानाईसाने जोडून घेतला होता. तसाच चौथा अधिकार हा तिने आपला कसा जोडला मी सांगते. ती एक दिवस नटत थटत होती, आरशामध्ये नटून थटून आपला शृंगार करत होती. आपणही नटतो, पण कशासाठी नटतो, आपण सुंदर दिसलो पाहिजे, मुलासाठी नवऱ्यासाठी विविध प्रकारासाठी आपण नटतो. पण सारंग पंडिताची मुलगी धानाईसा ही स्वामीसाठी नटली होती. म्हणजे तिने हा चौथा अधिकार त्यावेळेस तिने जोडून घेतला. तिची आई म्हणते, तू कोणासाठी नटते, तेव्हा तिने स्पष्ट बोलली की मी माझ्या स्वामीसाठी नटत आहे. तेव्हा ती म्हणाली आणि तो तिने चौथा अधिकार हा आपला जोडून घेतला. पाचवा अधिकार, जेव्हा ती पहिल्यांदा लुगडं घालते त्या काळामध्ये लुगड्याची पद्धत होती. मुलगी जेव्हा लुगडं घालते तेव्हा समजलं जात होते की ती मोठी झाली. लुगड्याची जेव्हा काष्टा घालून समोरची जे आपण मिऱ्या म्हणतो त्या मिऱ्या तिने पाळल्या आणि पीळ घातली. ती पीळ म्हणजे नवऱ्याच्या नावाची पीळ असते असं पूर्वी समजलं जात होते, कारण की पीळ ही नवऱ्याच्याच नावाची घातली जात होती. तेव्हा तिची आई म्हणते की धाई तू कोणासाठी पीळ घातली. ती म्हणते मी माझ्या स्वामीसाठी पीळ घातली आणि तो तिने तिचा पाचवा अधिकार जोडून घेतला. आपल्या मानुबा पंथामध्ये पहिली जी बालभिक्षुक झाली ती ही धानाईसा होती. आपण म्हातारे होतो तरीही अनुसरणाची वाट पाहत नाही, अनुसरण घेत नाही. पण आपला कार्यक्रम झाल्यानंतर मुलांचे लग्न झाल्यानंतरही अनुसरण घ्यावे हे परमेश्वरालाच मागावे. मी या ठिकाणी तुम्हाला दोन ओळी सांगते. ते
आजच्या कार्यक्रमाच्या अक्का यांच्यासाठी आणि सर्व इथं बसलेल्या माझ्या बहिणी माता यांच्यासाठी कोणासाठी काहीतरी करून जावे, कोणासाठी काहीतरी करून जावे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपले नाव करून जावे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपले नाव करून जावे। एक स्त्री म्हणून झाले काय, एक स्त्री आहे म्हणून झाले काय, आपले अस्तित्व स्वतः आपण निर्माण करून जावे, स्वतः आपले अस्तित्व निर्माण करून जावे। दंडवत प्रणाम, दंडवत दंडवत।